नमस्कार, मानदेश भूषणमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत। आपण जो कार्यक्रम पाहत आहे तो कार्यक्रम आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पांढरवाडी येथील परमपूज्य सद्गुरू योगीराज तात्याबा महाराज श्रावणी पायी पालखी दिंडी सोहळ्याचा शुभारंभाचा आहे। या कार्यक्रमास पुशेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते या पालखी दिंडी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला। आपल्याला कार्यक्रम पाहावयास मिळत आहे। सुंदरगिरी महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू आहे। पांढरवाडी पंचक्रोशीतील हजारो भाविक या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले आहेत। आरतीचा कार्यक्रम आपण पाहत आहे। या कार्यक्रमास किसन महाराज पालखी सोहळ्याचे गोरक्षनाथ महाराज घाडगे अण्णा यांची उपस्थिती होती। दिंडी चालक नंदकुमार कुचेकर, सांगदेव सूर्यवंशी, गोरख मधने, राजेंद्र जाधव, राजेंद्र कदम माऊली, अंकुश महाराज कदम, गोरख मधने आणि परिसरातील असंख्य भाविक यावेळेला उपस्थित होते। तात्या रोमन महाराज यांची यावेळेला उपस्थिती होती। आपण पालखी सोहळा बघत आहे। रथामध्ये पालखी ठेवलेली जात आहे। श्रावणी पायी दिंडी पालखी सोहळ्याचा शुभारंभ सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते झालेला आहे। आपण कार्यक्रम पाहत आहे। श्रावणी पायी दिंडी पालखी सोहळ्याचा शुभारंभ झालेला आहे। यावेळीला चोपदार अशा विनेकरी चोपदार पता घेतलेल्या लोकांचा यावेळी सन्मान होत आहे। चोपदाराचा सन्मान सुंदरगिरी महाराज शाल देऊन करत आहेत। मालदनचे राजू कदम यांचाही सन्मान होत आहे। सांगदेव सूर्यवंशी यांचाही सन्मान या निमित्ताने सुंदरगिरी महाराज करत आहेत। किसन सोहळा पालखी सोहळ्याचे प्रमुख गोरक्षनाथ महाराज घाडगे अण्णा यांचाही सन्मान सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते झालेला आहे। बजरंग महाराज भोंडवे दिवडी यांचाही सन्मान महाराजांच्या हस्ते झालेला आहे। गायक वादक यांचा या निमित्ताने सत्कार होत आहे। सुंदरगिरी महाराजांच्या हस्ते हा सत्कार होत आहे। वारकरी संप्रदायात ज्यांचा अग्रक्रमाने पोपट तात्या रोमन हे नाव आहे त्या तात्यांचा सन्मान सुंदरगिरी महाराजांच्या मनोगत व्यक्त करण्यात मंदिराला कशी महाराजांची कृपा दृष्टी झाली, त्यामुळे हे फार मोठं 35 ते 40 लाखाचे मंदिर जे उभं राहिलं ते आमचे वसंत जगदाळे आणि त्यांची टीम, त्यात आम्ही सुद्धा आहे। सदनभाई असू द्या, बाबू असू द्या, त्याचप्रमाणे वैभव असू द्या, या सर्व टीमनं, त्याचप्रमाणे प्रकाश गाडगे असतील, तानाज गाडगे असतील, या सर्व टीमनं हे जास्तीत मला वाटतं 8 ते 9 महिन्यामध्ये हे मंदिर उभं केलं। त्याबद्दल त्या सर्व टीमच्या तर्फे त्यांचं अभिनंदन करत बाबांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। त्यांनी त्याचा स्वीकार करावा। बाबूया वसंत जगदाळे त्याचप्रमाणे कदम साहेब आलेला आहे। पालन करायचं आहे। सुंदरगिरी महाराजांच्या हस्ते मंदिर अल्पावधीतच उभं केल्यामुळे या दोघांचा मोलाचा वाटा आहे। घाडगे महाराजांचा यावेळी सत्कार बजरंग ब्रह्मदेव तात्यांचा या निमित्तानं दिंडी चालक नंदकुमार
पायी दिंडीचं सोहळ्याचं प्रस्थान आता तात्याबुवा महाराज यांच्या मंदिरातून होत आहे। कार्यक्रम आपण बघतो इथं पालखी दिंडी सोहळ्याचं प्रस्थान होत आहे। पंचक्रोशीतील महिला भगिनी यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत। पायी दिंडीचं सोहळा निघाल्यानंतर महिला दर्शन घेत आहेत। रामकृष्ण हरीच्या जयघोषात हा पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेला आहे। पांढरवाडीतून मानदेश भूषणशी बोलत आहेत सुंदरगिरी महाराज। आज पांढरवाडीमधून सद्गुरू परमपूज्य तात्याबाबा महाराज यांच्या आज 50व्या वर्षामध्ये या श्रावणी मासानिमित्त क्षेत्र पांढरवाडी ते भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी 50व्या वर्षामध्ये आज या दिंडी सोहळा प्रस्थान होत आहे। त्यानिमित्तानं या दिंडीमध्ये सहभागी होणारी सर्व पंचक्रोशीतील वारकरी मंडळी, भक्तजन, आबाल संपूर्ण महिला वृद्ध यांना मी आज या ठिकाणी आपली ही जी दिंडी सोहळा आहे गेली 49 वर्षापासून हा अखंड विरहित असा श्रावणी मासानिमित्त तात्याबाबांच्या समाधी पश्चात हा सोहळा चालू केलेला आहे आणि हा सोहळा अखंड असा या वारकऱ्यामार्फत या पंचक्रोशीमार्फत हा चालू आहे। या दिंडीमध्ये सर्व सहभागी झालेले वारकरी जे आहेत यांची ही जी वारी आहे 50वी ही वारी निर्विघ्नपणे व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं भूवैकुंठ पंढरपूर क्षेत्राची ठिकाणी जावई, कुठल्याही प्रकारचं विघ्न न येता, कुठलाही त्रास न होता, कारण वारीमध्ये त्रास होणारच आहे, कारण पायी सोहळा जो आहे तो तकलीफ त्रास घेतल्याशिवाय कुठल्याही भगवंताची प्राप्ती होत नाही। तर याप्रमाणे हा दिंडी सोहळा चांगल्या पद्धतीने पार पडावा, निर्विघ्न पार पडावा अशी ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती, सद्गुरू तात्याबाबा महाराजांच्या चरणावरती अंतःकरणापासून शिरसाष्टांग दंडवत घालून या दिंडीमध्ये सर्व सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून यांच्यातून असाच परमार्थ घडावा, भगवंताचं पावलोपरीक्षण अक्षरी नामयज्ञ घडावा अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून या दिंडीला शुभेच्छा शुभाशीर्वाद देतो। श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती यांनी सुंदरगिरी महाराज यांनी या श्रावणी पायी दिंडी सोहळ्यास शुभेच्छा दिलेल्या आहेत। गोरक्षनाथ घाडगे महाराज अर्थात अण्णा तेही शुभेच्छा देत आहेत। रामकृष्ण हरी। खऱ्या अर्थाने हे ह्या आषाढी पायी आपलं श्रावणी पायीवारीचं हे 50वं वर्ष आहे आणि आम्ही सर्वजण ह्या पंचक्रोशीतील वारकरी असेल, वैष्णव, भाविक भक्त, ग्रामस्थ आम्ही खरंच भाग्यवान आहोत की ह्या पवित्र श्रावण मासामध्ये आम्हाला संत योगी तात्याबाबांच्या कृपेने ही पर्वणी आमच्यासाठी आलेली आहे। हे या सोहळ्याचं 50वं वर्ष आहे। पंचक्रोशीमधले मेहमानगड असेल, कोळीवाडी, पांढरवाडी, निधळ, बाराबिगी, जाधववाडी या पंचक्रोशीतील अनेक भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। खऱ्या अर्थाने आषाढी वारीनंतर लगेच 1-1.5 महिन्यामध्येच हा सोहळा आम्हा सर्वांना उपभोगायला मिळतो। खऱ्या अर्थाने या पंचक्रोशीवरती असणाऱ्या ह्या संतांचा आमच्यावरती उपकार आहेत आणि अपेक्षापेक्षा जास्त यावर्षी ह्या सोहळ्यामध्ये गर्दी आहे। खऱ्या अर्थाने हे सोहळ्याचं 50वं वर्ष आहे, त्यामुळं या सोहळ्याला यावर्षी खूपच गर्दी होती। अनेक वर्षांपासून हा सोहळा सुरू आहे। मी पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो की 50व्या वर्षाचं आम्ही साक्षीदार आहोत। आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्हाला ह्या वारीचा लाभ मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपल्या सर्वांना धन्यवाद। रामकृष्ण हरी। श्रावणी पायी दिंडी सोहळ्याचे दिंडी चालक आहेत नंदकुमार कुचेकर, ते बोलत आहेत। मी नंदकुमार कुचेकर बोलत आहे। मी जवळजवळ माझे वडील दिंडी चालक होते, पण वडील 4 वर्षापूर्वी वारल्यानंतर मी जवळजवळ ही सर्व जबाबदारी माझ्यावर घेतलेली आहे। माझं 20 वर्ष पूर्ण होऊन ही 21 वर्षाची वारी आहे आणि सर्व नियोजन व्यवस्थित आम्ही करून सर्व 12 वाड्यातील लोक आम्हाला सहकार्य करून हे दिंडी पायी व्यवस्थित चालली जाते। कुठलीही दिंडीमध्ये तक्रार होत नाही। कुठल्याही जाणाऱ्या वारकऱ्यांना कुठलीही सर्व प्रकारची आम्ही व्यवस्था करत असतो। डॉक्टरची व्यवस्था ठेवलेली आहे, पाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे, सर्व व्यवस्था आम्ही व्यवस्थित केलेली आहे। जिथून पायवारी चालणाऱ्या वारकरी परत माघारी येईपर्यंत कुठल्याही वारकऱ्याला कुठलीही दुखापत, कुठलेही आजार होऊन न देण्याची व्यवस्था आम्ही करत आहे आणि तात्याबाबांचे आमच्यावर आशीर्वाद असल्यापासून आणि आशीर्वाद आहेत, त्यामुळे आम्हाला कुठलीही व्यवस्था, कुठली अडचण येत नाही। 2 शब्द बोल। धन्यवाद। माऊली रामकृष्ण। माऊली तुमचं नाव काय? माझं नाव राजेंद्र कदम उर्फ माऊली। बरं, गाव कुठलं आहे? मी पाटण म्हणून येतो।
बरं, काय कारण काय इकडे येण्याचं? ह्याची दान दे का देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडील हीच माझी सर्व जोडी. परमपूज्य तात्याबुवा महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या कृपेनं मला हे दैवत लाभलं. मी या ठिकाणी काही कामानिमित्त आलो होतो शासकीय, परंतु देव पाहावयाशी गेलो आणि देवच होऊन बसलो. आणि मला खरोखर इतकं समाधान वाटतंय. माझा जर वंश परंपरा बघितली तर आळंदी पंढरपूर दिंडी जी आहे गाडगे महाराजांची, तो विणासुद्धा माझ्या कुटुंबामध्ये आहे. आणि वाल्मिक पंढरपूर दिंडी आहे, तोही विणा माझ्या कुटुंबामध्ये. आणि योगायोगानं म्हणा किंवा परमेश्वराच्या कृपेनं तात्याबाबांच्या आशीर्वादाने आणि सुधीकर महाराजांच्या आशीर्वादानं मला हा पण दिंडीचा लाभ मिळाला. मी खूप आनंदी आणि खूप सुखी आहे. मी सर्व या वारकऱ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की जेणेकरून आपण इथून चालत असताना अगदी आपण रामकृष्ण हरिजप न खंड पाडता नामस्मरण पंढरपूर करणं गरजेचं आहे आपल्याला. आणि ते माझे वारकरी करतील अशी मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि मी सर्व वारकऱ्यांना आणि महाराजांच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देऊन ही दिंडी अगदी परंपरेनुसार व्यवस्थित त्या योग्य स्थळी पोहोचावी आणि त्या वारकऱ्यांना तो आनंद लाभावा, हीच माझी शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. नाव काय तुमचं माऊली? मी चांगदेव सीताराम सूर्यवंशी, मुक्काम पांढरवाडी, पोस्ट निडर, तालुका मान, जिल्हा सातारा. पांढरवाडी या गावामधून परमपूज्य तात्या योगीराज तात्याबुवा महाराज श्रावणी पायी पालखी दिंडी सोहळा हा सरासरी 50 वर्षे झाली. यावर्षी अमृत महोत्सव आहे आणि यावर्षी आपण हा मोठ्या उत्साहाने आपण पांढरवाडी पंचक्रोशी यामधील गोडशेवाडी, कोळेवाडी, पांढरवाडी, जाधववाडी, राजवाडा, 12 बिगा, त्याचप्रमाणे मेहमानगड पंचक्रोशीतील देवडी, सोपकारवाडी, मेहमानगड आणि उकिरडे या गावामधून हा दिंडी सोहळा आपण जातो. या दिंडी सोहळ्यामध्ये एक वैशिष्ट्य असे आहे, या दिंडीमध्ये संपूर्ण वारकरी जे असतात ते विठ्ठल भक्तपद समय झालेले असतात आणि ते पायी वारी केलेले असतात. कमीत कमी या दिंडीमध्ये गाड्यामध्ये कमी वारकरी बसलेले असतात आणि ही वारकरी प्रत्येक वर्षी श्रावण शुद्ध पंचमी या ठिकाणाहून पांढरवाडी या ठिकाणाहून तात्याबुवा महाराज मठ पांढरवाडी या ठिकाणाहून निघत असते. आणि पहिला मुक्काम आमचा श्रावण शुद्ध षष्ठी मेहमानगड या ठिकाणी असतो. त्याचप्रमाणे दुसरा मुक्काम गोंदावले ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावले बुद्रुक या ठिकाणी. तिसरा मुक्काम मसवड, चौथा पिलीव, त्याचप्रमाणे पाचवा भाळवणी आणि श्रावण शुद्ध नवमीला तुकाराम महाराज पालखीचं वाखरी या ठिकाणी मुक्काम करत असतो. आणि दशमीला पंढरपूर या ठिकाणी कुटेकर धनगर समाजवाडा पंढरपूर आणि सारडा भवन चंद्रभागा घाट पंढरपूर या ठिकाणी दशमीला आम्ही मुक्कामाला असतो. एकादश आणि बारस करून आमची या तात्याबुवा महाराजांची पालखी आमची परतीच्या वाडी प्रवास करत असते. पावडी एक सांगा, आता तुम्ही सविस्तर सांगितलेली माहिती आहेच, पण आपल्या ते दैनंदिन मध्ये प्रवचन, भजन असे कोणकोणते कार्यक्रम होत असतात? या पालखीमध्ये प्रवचन, भजन आणि जागर वगैरे होत असतो. त्याचप्रमाणे कुठे कुठे आपण जे वेळ मिळाला तर कीर्तन सुद्धा असते. परिसरातीलच कीर्तनकार त्यामध्ये सहभाग होतात. नाहीतर प्रवचन आणि जागर हा 100% होत असतो. बरं, यावर्षी कुणाकुणाची कीर्तन आहेत किंवा प्रवचन? यावर्षी हरिभक्त प्रवाहन अंकुश महाराज कदम यांचे गोंदावली बुद्रुक या ठिकाणी कीर्तनाचा आम्ही लाभ घेणार आहोत. अजून कुणाचं कीर्तन आहे का? भजन नाही, भजन आमचे सामूहिक भजन असतं. वारकरी हे सर्व भजन करत असतात. आपल्या पायी दिंडी सोहळ्यास 50 वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी. तर काय वेगळं पण काय आहे यावर्षी तुमच्या या सोहळ्याच्या कार्यक्रमात? यावर्षी आम्ही जेवढ्या महिला वारकरी आहेत त्यांना आम्ही लाडक्या बहिणी या पद्धतीनं आम्ही साडी चोळी वगैरे घेऊन त्याचा सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे पताकवाले, विनेकारी, हवालदार, चौकदार यांचा सुद्धा आपण संपूर्ण पोशाख देऊन आम्ही सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे जे वारकरी जे एवढे आहेत त्यांना टावेल आणि उपरणं देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. माऊली, आपल्या या पायी दिंडी सोहळ्यास 50 वर्ष पूर्ण होत आहेत आता.
तर खरं तर या 50 वर्षाचा प्रवासामध्ये फार मोठा टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये तुम्हाला कधी अशा अडचणी आल्यात का कधी वारीला जाताना किंवा येताना? तसे आम्हाला काही अडचण येत नाही, कारण का तात्याचा फार मोठा आमच्यावर कृपा आशीर्वाद आहे. परंतु 50 वर्षाच्या पिरियडमध्ये ज्या वेळेला ही जी पालखी दिंडी ब्राह्मणगडवासियांनी चालू केली त्यावेळेला मध्ये बराच खंड पडणार होता. परंतु जे मधले समाज आहे, रामू समाज आहे, त्यांनी 5 असो 10 असो 20 असो त्या वारकऱ्यांनी स्वतःच्या घरचे जेवण घेऊन पंढरपूरपर्यंत 2 दिवसात 3 दिवसात 4 दिवसात ही त्यावेळेला दिंडी पार केली आणि त्यांचा आम्ही शतशः ऋणी आहोत. कारण का जे वारकऱ्यांनी या पालखीमध्ये खंड पडून दिला नाही आणि ऍक्च्युली ही मेहमानगडची दिंडी असल्यामुळे त्या वारकऱ्यांनी ती अखंडपणे ठेवली आणि त्यांना आम्ही विनंती करून पांढरवाडी हे मूळ गाव तात्याबुवा महाराजांचं असल्यामुळे त्यांना विनंती करून त्या विनंतीला त्यांनी मान देऊन ही पालखी आमची पांढरवाडी परमपूज्य तात्याबुवा महाराजांच्या मठावरती जे मूळ जन्मगाव आहे जाधववाडी या ठिकाणी आपण हे गेल्या आता येत असतो. माऊली तुमचं नाव काय? माझं नाव प्रकाश रामचंद्र गाडगे. बरं, एक सांगा माऊली, आपलं पांढरवाडीची ओळख हे तात्याबुवा महाराजांच्या मुळे आहे, तर काय तात्याबुवा महाराजांच्या विषयी सांगता? मी ते हयात होते तोपर्यंत ब्रह्मचारीच, त्यांचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं आणि त्यांनी मला वाटतं 50 वर्षाच्या अगोदर चंद्रभागा नदीमध्ये उडी टाकली. पुलाच्या वरून पाणी चाललेलं होतं, ते थेट पुंडलिकाच्या मंदिरात निघाले. मंदिर अर्ध बुडलेलं होतं, त्यांना तिथं 8 दिवस जेवण येत होतं. एवढी त्यांची भक्ती होती विठ्ठलावर. असं त्यांचा प्रवास चांगल्यापैकी गेला आणि त्यांचा पाठिंबा या पंचकृषीत सगळ्याच्या पाठीमाग आहे. आशीर्वाद त्यांचा. आशीर्वाद. माऊली, खरं तर आषाढी वारी निघते, काही वेळेला अशा वेगवेगळ्या वारी निघतात, पण तुमची श्रावणातच अचानक ही अशा पायी दिंडी सोहळा पंढरपूरला निघालेला आहे. काय कारण आहे हा श्रावणातच पायी दिंडी सोहळा काढण्याचा? परमपूज्य तात्याबुवा महाराज हे प्रत्येक वर्षी आपण पताका घेऊन हे वैयक्तिक या पायी दिंडी ते म्हणजे चालत पंढरपूरला श्रावण महिन्यामध्ये जात होते. त्यामुळं ही वारी सुद्धा आमची श्रावण शुद्ध पंचमी आणि षष्टीला या पांढरवाडी या गावामधून निघते. आजी, तुमचं नाव काय? इंदुबाई. आडनाव इंदुबाई खुशपे. सोपन इंदुबाई सोपन खुशपे. बर, आता वारी तात्याबुवा चुलता आणि माझ्या तात्याबुवाचं कसं काम झालं ते मला माहिती नाही. 100 मला पंढरपूर 15 वर्ष झालं बघा होता ती दादा पाठाजवळ दिलाय. कसं झालं ते मला माहिती नाही. तात्याबुवा माझा मोहळा बघत आणि गुरु बी, तर ही चान्स मिळायचं माझी विनंती असं चालावं.